महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं जातीवादी व्यवस्था निर्माण करण्याचा जो प्रयत्न एकनाथ शिंदे आणि भाजप प्रणीत सरकार करते आहे त्याचा सुरुवातीला मला निषेध करायचा आहे। आपण पाहिलं की काही गोष्टी अशा पुढे यायला लागल्या की शाळेतल्या मुलामुलींमध्ये सुद्धा आता ओबीसी वर्सेस मराठा त्या कोवळ्या मनावर रुजलेला आहे। हे पाप 2014 पासून भाजपनी या महाराष्ट्रामध्ये पेरलं आणि आता ते नवीन पिढीच्या मनामध्ये रुजत असेल तर ही महाराष्ट्रासाठी गंभीर बाब आहे। त्याचप्रमाणे काल रात्री काळाराम मंदिरमध्ये नाशिकमध्ये ज्या पद्धतीनं दलितांच्या विरोधातले पत्रक लिहिले गेलेत आणि एक प्रकारचं महाराष्ट्रामध्ये जी मानसिकता चातुर्वर्णी वर्गाला आणायची होती ती आणायचा काय प्रयत्न करतात आहे का? हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं ही काही व्यूहरचना जी सुरू झालेली आहे भाजपची व्यूहरचना जी सुरू झालेली आहे हे कदापि चालणार नाही। हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं जे काही वातावरण पसरवण्याचं काम सरकारमधले बसलेले लोक करत असतील तर याची गंभीर दखल काँग्रेस पक्ष घेणार। जी लढाई आम्हाला लढावी लागेल रस्त्यापासून तर विधानसभेपर्यंत ती आम्ही लढू, पण शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला कुठेही काळीमा लागणार नाही, कुठेही ते संपवण्याचा प्रयत्न होऊ नये याची काळजी आम्ही लोक घेणार आहोत। आपण पाहिलं की राज्यातलं सरकार फक्त टेंडर काढण्यामध्ये लागलेलं आहे। टेंडर काढा, कुठल्या कामामध्ये पैसे कुठं खाता येईल, भ्रष्टाचाराच्या सीमा या सरकारने ओलांडलेल्या आहेत। काल आम्ही तुम्हाला अटल सेतूचं देशाने पाहिलं की त्याला क्रॅक यायला सुरुवात झाली, ते म्हणतात ते नाही रस्त्याचं झालेलं आहे आणि रस्ता पाऊस पडलेला नाही, पाऊस पडला असता तर रस्ताच वाहून गेला असता अशी परिस्थिती आहे। आणि ही जी काही परिस्थिती आहे आज रस्ता वाहला उद्या अटल सेतू वाहून जाईल अशी परिस्थिती त्या ठिकाणी फक्त भ्रष्टाचार ही या सरकारची भूमिका आहे। आणि त्यामुळे या लोकांना समजा महाराष्ट्रात पेशवाई आणायची असेल अजिबात महाराष्ट्रामध्ये आम्ही लोक पेशवाई आणू देणार नाही। काळाराम मंदिरातली घटनासुद्धा तेवढीच निषेधार्थ आहे आणि अशा पद्धतीच्या घटना या सरकारच्या आशीर्वादानं होत असतील तर सरकारने तातडीनं हे थांबवलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे। जो कोणी ज्याने कोणी हे पाप केलं असेल त्याचं नाव त्यांनी पत्रकात नाव पण लिहिलं आहे, जो कोणी व्यक्ती आहे त्याला तर खऱ्या अर्थानं त्याला जी सजा असली पाहिजे ती फक्त जाऊन त्याला जमानत वापस नाही अशी नाही सजा असली पाहिजे, त्याला तर कायम त्याला जेलमध्ये टाकलं गेलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आमची आहे। आणि म्हणून या घटनेचं तीव्र महाराष्ट्रामध्ये चीड सगळीकडे पसरलेली आहे आणि म्हणून सरकारने तातडीनं या सगळ्या गोष्टीकडे लक्ष घालावं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। ओबीसी आंदोलन जे सुरू आहे जवळपास 12वा दिवस आहे, पुण्यात देखील 9वा दिवस आहे। आज सरकारचं शिष्टमंडळ भेटतंय, काल सह्याद्रीवर बैठक झाली, काय वाटतं सरकारनं काय ओबीसी समाजाला आश्वासन दिलं? महाराष्ट्रामध्ये 350च्या वर ओबीसीच्या जाती आहेत। जे काही चित्र आपण पाहतोय सरकार ज्यांना भेटते ते ठरलेले काही लोक आहेत त्यांच्या माध्यमातून भेटतात, काही लोकांनी त्याच्यावर आक्षेपही घेतलेला आहे। एक भारतीय जनता पार्टीचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष सांगतात की 50%च्या वर आरक्षण देता येत नाही असं त्यांनी कालच त्यांचं वक्तव्य आहे। एकीकडे भाजपचा अध्यक्ष सांगतो की 50च्या वर जाता येत नाही आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला 50च्या वरही जाता येते असं सांगतात आहेत। नेमकी भूमिका काय हे स्पष्ट केली पाहिजे।
पाटणा माननीय उच्च न्यायालयाचा जो निर्णय नितीश कुमारच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात जो आलेला आहे तो खऱ्या अर्थानं दिशादर्शक आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका याच्यातून स्पष्ट सातत्यानं मांडण्यात आली, जी भूमिका आमचे नेते राहुल गांधीजींनी मांडलेली आहे की राष्ट्रीय सेन्सेस जिथपर्यंत होत नाही, प्रत्येक समाजाचा आर्थिक सामाजिक शैक्षणिक हा सर्वे होत नाही आणि 50%चं जे सिलिंग लावलेलं आहे ते सिलिंग आपल्याला जिथपर्यंत काढत नाही तिथपर्यंत या आरक्षणाच्या प्रश्नाला मार्ग निघत नाही, ही भूमिका राहुल गांधीजींनी मांडली. आणि म्हणून कालच्या पाटणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाने ते सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळे नरेंद्र मोदींचं सरकार केंद्रात आहे, राज्यात आहे आणि त्या दृष्टिकोनातून तातडीनं नरेंद्र मोदीजींनी जातीनिहाय जनगणनेची सुरुवात करावी, ही भूमिका आमची आहे. आमचं सरकार आलं असतं, राहुल गांधीजी देशाचे प्रधानमंत्री झाले असते तर आतापर्यंत हे सेन्सेसचा विषय सुरू झाला असता आणि हा जो मराठा ओबीसी वाद, धनगर आरक्षणाचे प्रश्न असतील, गोवारी समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न असतील, आदिवासींचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नाला आपल्याला न्याय देता आला असता. पण बोलायचंच भात बोलायचीच कडी आणि सत्तेसाठी काही पण, ही जी भाजपची जी काही भूमिका आहे हे चेहरे आता स्पष्ट झालेले आहेत. आणि म्हणून भाजपच्या प्रदेशच्या अध्यक्षांनी केलेली कालची भूमिका आणि देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेमध्ये फार तफावत दिसती आहे. म्हणजे याचा अर्थ भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या ओबीसी मराठा आणि आरक्षणाच्या प्रतिष्ठित असलेल्या जातींना फसवत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार. उशिरा आलेलं शहाणपण आहे. आपण नीटच्या एक्झामचं जे सरकारने 10 वर्षाचा दंड वगैरे ठोकावलेला आहे, पण हे सगळं जे कांड झालेलं आहे ते भाजपप्रणित राज्यात झालेलं आहे, हे त्याच्यातले विशेष आहे. आणि म्हणून याला सूत्रधारच कोण आहे नेमकं, कारण की साधूला फाशी म्हणजे संन्यासाला फाशी आणि डाकूला मंत्रिमंडळात, अशा पद्धतीचं जे चित्र आता आपण मोदी सरकारमध्ये पाहतो आहे, अनेक राज्यात पाहतो आहे भाजपच्या, हे होता कामा नये. त्याला कायदा बना, अध्यादेशाने नाही चालणार, कायदा करा. हे अधिवेशन आता चालू होते 24पासून, या अधिवेशनामध्ये या पद्धतीचा कायदा त्यांनी आणावा, नुसत्या अध्यादेशाने हे चालणार नाही, ही भूमिका आमची आहे. बघा, आपण जे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये संजय राठोड नावाचे जे मंत्री आहेत, त्यावेळेस भाजपकडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात त्यांच्या महिला भाजप असो की भाजप असो यांनी मोठ्या प्रमाणात टीकास्त्र केले. आणि जसं संजय राठोड भाजपमध्ये आणि त्यांचे ते सगळे जे झालं मधल्या काळात खोक्याचा प्रकार, त्यानंतर आलं तर संजय राठोड एकदम स्वच्छ झाले, म्हणजे वॉशिंग मशीनमध्ये गेले. पण त्या घाईघाईमध्ये सरकारने त्यांना क्लीन चिट देत असताना फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट त्या ठिकाणी अजूनपर्यंत आलेला नाही. फॉरेन्सिक लॅबच्या या रिपोर्टमध्ये फार मोठा गोंधळ आहे. सरकारने एनकेन प्रकारे संजय राठोड फार शुद्ध आहे, त्याचा कुठलाही संबंध नाही अशा पद्धतीचा दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला होता. पण सगळं जे गुपित आहे त्या फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टमध्ये आहे आणि ते लपवून ठेवलेलं आहे. म्हणून मी काल पत्र आम्ही दिलेलं आहे की त्याचे डिटेल्स आम्हाला मिळावेत. काही RTIच्याही लोकांनी माहितीच्या अधिकारात त्याच्यातली मागणी केलेली आहे आणि त्याच्यामुळे या घटनेमध्ये सरकार लपवते आहे अशा पद्धतीचं चित्र आहे आणि म्हणून फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आम्ही मागितलेले आहे. नाना, लोकसभेमध्ये शिवसेना 21 जागा लढली, तर 9 जिंकली. पवारसाहेब 10 लढले, 8 जिंकले. तुमचे तसे एक सांगलीची धरून
14 होते खासदार, मग राष्ट्रीय पक्ष म्हणून तसं आता तुम्ही मोठे भाऊ झालेले आहेत. पण विधानसभेला किमान कार्यकर्त्याच्या सन्मानासाठी तुम्ही ती मागणी करणार की नाही? आम्ही कधीच मोठा भाऊ म्हणत नाही. तुम्हीच लोक, मीडियावाले लोक आम्हाला मोठा भाऊ करतात आहे. आम्ही राष्ट्रीय पक्ष, आमची भूमिका आहे की शोषित पीडित लोकांना घेऊन जसं आम्ही चालतो तसं अन्याय झालेल्या पक्षांनाही सोबत घेऊन चालायची भूमिका आमची आहे. जे भाजपच्या विरोधात लढतात त्यांना घेऊन चालायची आमची भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की पवारसाहेब म्हणले की आम्ही 1 पाऊंड मागं आलो, आम्ही तर 3 पाऊंड मागं आलो. आमची भूमिका स्पष्ट आहे. मी मगाशी सांगितलं आमची की महाराष्ट्रातल्या या चातुर्वर्णी विचाराच्या सरकारला, जे आता काळाराम मंदिरामध्ये ज्या घटना झाली, ताजी घटना आहे म्हणून त्याचा उल्लेख मुद्दाम करतो, की त्याला वेगळा पुरावा द्यायची गरज नाही. आरोप नाही, वस्तुस्थिती तुम्हाला मांडलेली आहे. ओबीसी, मराठा, आदिवासी, धनगर, गोवारी अशी जी भांडणं लावण्याचं पाप हे जे सरकार करते आहे, राज्यामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करते आहे आणि राज्याची तिजोरी लुटण्याचं काम करतात आहेत. अशा या सरकारला परास्त करणं ही भूमिका काँग्रेस पार्टीची आहे. आमचे सहकारी पक्षांना सोबत घेऊन या निवडणुकीमध्ये कोणाला जागा कमी कोणाला जास्त हा भाग नाही, मेरिटच्या आधारावर निर्णय घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये बहुमताचं सरकार महाविकास आघाडी म्हणून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. नाना, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 25 जूनला दिल्लीत तुमची बैठक ठरली, राहुल गांधी आणि काय त्या बैठकीत रणनीती ठरवण्यात येणार आहे? विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कुठली चर्चा होईल? बघा, आता हायकमांडनी आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीचा अजेंडा देऊन आम्हाला बोलवलेला आहे. आता नेमकं विषय त्या ठिकाणी काय येतात, त्याची चर्चा काय होतं आणि काँग्रेस पक्षाने येणाऱ्या विधानसभेत काँग्रेस पक्षाची भूमिका काय राहणार आहे ती आम्हाला 25 तारखेला कळणार आहे. त्यामुळे त्याच्यावरची चर्चा आत्ता करणं काही बरोबर राहणार नाही. आज आता UPSCमध्ये पास झालेल्या मुलामुलींचा सत्कारांचा कार्यक्रम आज इथं आहे. मी ज्यावेळेस विधानसभेचा अध्यक्ष होतो त्यावेळेस मी एक नवीन आयाम या महाराष्ट्रामध्ये उभा केलेला होता. जवळपास त्यावेळेस 89 मुलं मुली महाराष्ट्रामध्ये UPSC परीक्षेमध्ये पास झाले होते आणि विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांचा एक सत्कार विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आणि तिथं आम्ही 89 मुलामुलींचा एक सत्कार आयोजित केला. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांना आमंत्रित केलं होतं. राज्याचं मंत्रिमंडळ आम्ही आमंत्रित केलं होतं. तो काळ कोरोनाचा होता. नाही तर माझी भूमिका होती की जसं मंत्रिमंडळाचं शपथविधी होते तसं या UPSCमध्ये पास झालेल्या मुलांसाठी सुद्धा तसा मंच निर्माण करून एक मोठा सत्काराचा जंगी कार्यक्रम महाराष्ट्राच्या जनतेकडून करावा असं माझ्या मनात इच्छा होती. पण कोरोनाचा काळ होता म्हणून तो सेंट्रल हॉलमध्ये आम्ही केला. पण मी 11 महिनेच विधानसभेचा अध्यक्ष राहिलो. पण त्याच्यानंतर UPSCच्या परीक्षेमध्ये पास होणाऱ्या मुलामुलींचा सत्काराचा आम्ही कार्यक्रम चालू ठेवला. मुंबईत आता मी कंटिन्यू 2 वर्ष आम्ही चालला. आता 3ऱ्या वेळेस आता पुण्यामध्ये आम्ही करतो आहे. याच्या मागचा एकच उद्देश आमचा आहे की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधून गोरगरिबांचे मुलं मुली या UPSC परीक्षेमध्ये पास होऊन देशात आणि जगात विविध भागामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करतात आणि अशा या मुलामुलींना प्रोत्साहन मिळावं आणि नवीन पिढीला अजून प्रोत्साहन मिळावं ह्या उद्देशाने आम्ही या पद्धतीचा UPSCचा कार्यक्रम आम्ही त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो. आणि हे जवळपास आता 4थं वर्ष, आमचं 5वं वर्ष आहे. या वर्षात आम्ही येतो आहे. पण आमचा प्लॅन असा आहे की महाराष्ट्रातले मुलं मुली जास्तीत जास्त UPSCमध्ये सिलेक्ट व्हावेत, त्यांना त्या पद्धतीचं प्रोत्साहन मिळावं ही भूमिका माझी आहे, काँग्रेस पक्ष म्हणून माझी आहे. आणि त्यासाठी आज मी पुण्यात आलेलो आहो. आणि त्याच्यानंतर पुणे लोकसभेमध्ये झालेल्या निवडणुकीच्या बूथनिहाय आढावा आम्ही घेतो आहे. आणि त्याच्यामध्ये कुठल्या बूथला आम्ही मागं पडलो, कुठल्या बूथला आम्ही जिंकलो आणि त्या हारण्याची कारणं
आणि तिथं जिंकलो तिथं मतं कशी अजून वाढतील याच्या सगळ्याबद्दलचा एक आढावा मी त्या कार्यक्रमानंतर घेणार आहोत. यंत्रणा कमी पडली. अध्यक्षांनी तुम्हाला एक अहवाल पाठवलेला आहे पराभवाचं कारण मीमांसेचं, त्याच्यावर काही कारवाई होणार आहे? सगळं होणार आहे म्हणून मी आढावा घेतो आहे. कारण जे लोक जे आमदार लढले होते ते नाही, तिथं मोहन जोशी नाही आहेत, अजूनही 2 गट कुठे नाही क्लिअर कट दिसत आहेत ना. अजून कुठं आता वेळ आहे ना मीटिंगला. आता मी कार्यक्रमाला मी स्वागताला पाहिजे ना. अरे मी इथं आत्ता नाही आहे, माझं इथं 2 वाजताची वेळ आहे. 2 वाजता तुम्हाला सगळे पाहायला मिळतील. आरटीआयमध्ये एक माहिती समोर आली आहे की जलसंपदा विभागाकडून जे महापालिकांना पाणी दिले जातं त्यामध्ये 10% वाढ करण्याचा निर्णय जलसंपदाने घेतला. त्याचा परिणाम जो आहे तो पुन्हा नागरिकांच्या पाणीपट्टी वाढीवर येतो. 2 गोष्टी आहेत. यांनी नुसतं नागरिकांच्या पाणीपट्टीमध्ये वाढ केली असं नाही. यांनी बागायतदार शेतकऱ्यांसाठी पुन्हा त्यांच्या पाण्याचा रेट त्यांनी 10% वाढवला आणि कोरडवाहू शेतकरी जो आहे त्याला 7% त्यांचं पाणीपट्टी कर वाढवलेलं आहे. हे सरकार उद्योगपत्यांचं आहे, मुठभर लोकांचं आहे असं आम्ही जे वारंवार सांगत होतो ते आता त्याला खऱ्या अर्थानं ते प्रमाणित करण्याचं काम हे सरकार करते आहे. म्हणजे मोठ्या उद्योजकांसाठी सगळं माफ, त्यांच्यासाठी सगळं माफ, विद्युत माफ, पाणी माफ, त्यांच्यासाठी पाणी कसं त्यांना देता येईल त्याच्यासाठी उपाययोजना करण्यासाठी लागणारा खर्च सरकारच्या तिजोरीतून करायचा. सरकारच्या तिजोरीत नसेल तर बँकेचं कर्ज घेऊन करायचं. अशा पद्धतीची व्यवस्था या लोकांनी केलेली आहे. जसं आता आपल्याला लक्षात असेल की पालघरमध्ये वाढवण बंधारा बांधला जातो आहे. केंद्र सरकार पैसे देतं पण तो त्याचा चालवेल कोण? तो अदानी चालवेल. म्हणजे सरकारच्या तिजोरीतून पैसे खर्च केले जातील पण त्या व्यवस्थेला सांभाळण्याचं काम अदानी करेल. म्हणजे मी मुद्दामून तुम्हाला त्याचा उल्लेख केलेला आहे. मुंबईतल्या जागा द्यायच्या असतील तर त्याला जवळपास किती जागा द्यायच्या आहेत? म्हणजे आता तर अजून एक कुठल्या तरी भागातली 75 एकर जागा त्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकार करते आहे. म्हणजे गरीब माणसाला झोपडी बांधायला जागा नाही पण अडाणीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा हा जो प्रयत्न असतो आणि म्हणून हे सरकार मुठभरांसाठी आहे. पहिलेच परवा MSPच्या माध्यमातून त्यांनी काही भाव डिक्लेअर केले पिकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी. त्याला पाहिलं तर नाममात्र दरामध्ये कुठं 50 रुपये कुठं 100 रुपये वाढवले. एकीकडे पाणीपट्टी दर वाढवले गेलेत, एकीकडे खताचे भाव वाढवण्यात आले, एकीकडे बियाण्याचे भाव वाढवण्यात आलेत, औषधीचे भाव वाढवण्यात आलेत आणि पिकाचे भाव कमी करण्यात आले. तसंच घरपट्टीच्या पट्टीमध्ये सुद्धा आपण पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा 10% वाढ करणं महागाईच्या जमान्यात पहिलेच 12व्या महिन्याला 13वा महिना करण्याचं पाप महागाईचा हे भाजप सरकार करते आहे, भाजप प्रणित सरकार करते आणि त्याचा आम्ही विरोध करतो. आणि त्या दृष्टिकोनातलं या अधिवेशनामध्ये सरकारला आम्ही जाब विचारू आणि हे जे वाढवलेले दर आहेत पाणीपट्टीचे हे कमी करावे सरकारने, ही भूमिका आमची राहणार आहे. जागा वाटपाबाबत अनेक गोष्टी तुम्ही क्लिअर केल्यात पण पुण्यातली ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ती जागा मागितली गेली आहे तसा एक अहवाल दिला आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आमच्या आघाडीच्या याच्यामध्ये त्या भागातल्या प्रत्येक नेत्यांनी त्या पद्धतीच्या जागा वाढून भेटल्या पाहिजे, हे जागा मिळाली पाहिजे, सगळ्यांचा प्रयत्न. मी मगाशी त्याचं तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चालत राहणार आहे. सूत्र काय असेल ना त्याकडे? पण त्याच्यामुळे आम्ही जेव्हा बसू सगळेजण त्यावेळेस हे सूत्र ठरवू आणि जेव्हा मग सूत्र ठरलं तर आम्ही सगळेजण एकत्रित बसून तुमच्यासमोर येऊ त्यावेळेस सांगू. त्यामुळे आता आम्ही तुम्हाला कोण जागा किती द्यायचे हे सांगायचं काम आता माझं नाही आहे. खाली कार्यकर्ते आपल्या आपल्या पद्धतीनं त्या पद्धतीची मागणी करू शकतात, त्याला काही अडचण नाही. काही दिवसांपासून भाजपचे काही मंडळी आहेत ते अजितदादांवर टीका करताना पाहिजे काय नेमकं? बघा महायुतीमध्ये महाभारत चाललेलं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे मी फार त्यांच्यावरची प्रतिक्रिया द्यावी मला काही कारण नाही आहे. त्यांनी संसार कसा चालवायचा तो त्यांचा प्रश्न आहे, त्याच्याकडे मला जायची गरज नाही.